प्रामाणिकपणाने या ठिकाणी सगळा पाठपुरवठा अजित भाऊ गावण यांनी केला होता आणि ते पूर्ण झाले। आता फक्त त्याचे रिबीन कुणाच्या हस्ते कापायची आणि ते वाहन कुणाला टेंडर मिळवून द्यायचं त्याच्यासाठी हे नागरिकांना वाहन तर ते अजून खुलं झालेलं नाही आहे। त्यामुळे काय झालं साहेब, अशी परिस्थिती आहे की तिथं दारुडी लोक बसतात, नाही ते तिथं अवैध धंदा चालू आहे। त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी भयमय वातावरण आहे। नागरिकांनी मला सांगितलं, भाऊ तुम्ही निश्चिंत राहा, विजय आपला 101% आहे। चारही उमेदवार ही घड्याळ्याच्या चिन्हासमोर भरघोस मताने निवडून येणार आहे। एकतर अजित भाऊ गावण यांचा हा बालेकिल्ला आणि आम्ही चारही उमेदवार सक्षमपणे कुठल्याही अडीअडचणीला, नागरिकांच्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी प्रखर त्यांनी काम करत आलेलो आहे आणि पुढे सुद्धा काळात करत राहणार आहे। त्यामुळे नागरिक आम्हाला सांगतात, तुमचं एवढं काम आहे की तुम्ही इकडे भाऊ यायची गरज नाहीये, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देणार आहे। लोक अशा लोकांना निवडून देतात की ज्याच्या हाताला धरून काम करता येईल। निश्चित आम्ही हे 5 वर्ष करत आलेलो आणि जे अचानक आलेले त्यांना लोक या ठिकाणी एक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाहीयेत। आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की लोक आम्हाला या ठिकाणी भरघोस मताने विजयी करतील। आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभा आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये तसं जर बघायला जर गेलं तर म्हणजे हा अजित भाऊ गव्हाणे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा हा खरं तर हा मतदारसंघ आहे। आज अजित भाऊ गव्हाणे हे सध्या आता रिंगणात नसले तरी त्यांच्या जागेवरती सध्या आता त्यांचे उमेदवार म्हणून सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत असे राहुल भाऊ गवळे। सध्या आता निवडणुका आल्यानंतर पक्षामध्ये तसं बघायला गेलं तर म्हणजे अनेक उमेदवार म्हणून या ठिकाणी येत आहेत। आत्तापर्यंत कुठलाही इथला समाजाशी कुठलाही संबंध नसताना, काही प्रभागातल्या कुठल्याही त्यांचा संबंध नसताना ते सध्या आता प्रभागात आलेत आणि निवडणुकीच्या सामोरे जातात। नागरिक त्यांना ॲक्सेप्ट करेल? नागरिकांना 5 वर्ष अहोरात्र काम करणारी लोक माहिती आहेत आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही दिवस या ठिकाणी निवडणूक लढवणारी लोकसुद्धा या ठिकाणी जनता या ठिकाणी ओळखून आहे आणि अशा लोकांना निश्चित जनता ज्यावेळेस आम्ही प्रचार दौरा करत आहे तर त्यावेळेस नागरिकांचं प्रेम आम्हाला मिळत आहे आणि लोक अशा लोकांना निवडून देतात की ज्याच्या हाताला धरून काम करता येईल। आणि निश्चित आम्ही हे 5 वर्ष करत आलेलो आणि जे अचानक आलेले त्यांना लोक या ठिकाणी एक्सेप्ट करत नाही, मान्य करत नाही आहेत। निश्चित आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की लोक आम्हाला या ठिकाणी भरघोस मताने विजयी करतील। खरं तर तसं बघायला गेलं तर विरोधकांकडे तसे कुठलेच मुद्दे नाही आहेत निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांसमोर घेऊन जाण्यासाठी। कुठंतरी तुमच्याच काळामध्ये म्हणजे अजित भाऊंच्या काळामध्ये जे काही सध्या आत्ता सकुबाई गार्डन जे काही झालं त्याच्यामध्ये काय वाहनतळ बनवलं गेलं आहे त्याचंसुद्धा श्रेय लाटण्याचं काम सध्या आता सत्ताधारी करतायत। कसं पाहता याकडे? तुम्हाला आठवत असन कैलासवासी सकुबाई गवळी गार्डन समोर ज्यावेळेस वाहनतळ सुरू होतं त्यावेळेस त्याचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि त्याचं श्रेय निश्चित आमचे मार्गदर्शक व या प्रभागातील धुरंधर व्यक्तिमत्व सन्माननीय अजितदादा गावणे यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं होतं आणि ते वाहनतळ फक्त श्रेय लाटण्याच्या नावाखाली अजून पण त्या ठिकाणी ते सुरू झालेलं नाही आहे। त्या उद्घाटनाला आमच्या सहकारी म्हणता येईल की माझी नगरसेविका प्रियंकाताई बारसे यांनी सुद्धा त्या भूमिपूजनला उपस्थित होते आणि खरंच प्रामाणिकपणाने या ठिकाणी सगळा पाठपुरवठा अजित भाऊ गावण यांनी केला होता आणि ते पूर्ण झाले। आता फक्त त्याचे रिबीन कुणाच्या हस्ते कापायची आणि ते वाहन कुणाला टेंडर मिळवून द्यायचं त्याच्यासाठी हे नागरिकांना वाहन तर ते अजून खुलं झालेलं नाही आहे निश्चित। आणि त्यामुळं काय झालं साहेब, अशी परिस्थिती आहे की तिथं दारुडी लोक बसतात, नाही ते तिथं अवैध धंदा चालू आहे। त्यामुळं नागरिकांना त्या ठिकाणी भयमय वातावरण आहे। या भागात खूप चांगल्या पद्धतीने वाहनतळ माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून त्या निधी तिथं त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी ते चालू करण्यात आलं होतं। खरं तर तुमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये एक पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या गेल्या सध्या पाहायला मिळून येत आहेत। खरं तर पाण्याच्या टाकीचं सुद्धा कामकाज जे आहे जे अर्धवट आहे, कुठंतरी त्याचं सुद्धा कुठंतरी ह्या निवडणुकीमध्ये कुठंतरी गाजावाजा करायचं, आम्ही बांधलं किंवा आम्ही केलं, कुठंतरी सगळा श्रेयवाद सध्या आता निवडणुकीमध्ये सगळ्या सामोरे येतोय। मतदारांना कुठंतरी लक्ष विचलित करायचं, मतदान करून झालं की परत अजून म्हणजे तसं बघायला गेलं तर एक म्हण आहे की आयत्या पिठावरती रेबुट्या, हे अशी पद्धत कुठंतरी हे चालली का सत्ताधाऱ्यांनी? निश्चित लोकांना भूल थापा द्यायच्या आणि प्रलोभन द्यायचं हे काम या भागामध्ये सुरू आहे आणि प्रामाणिक लोक या ठिकाणी काम करते। त्यामुळे जनतेला माहिती आहे की आपल्याला या सुखदुःखामध्ये कुठले उमेदवार आपल्या पाठीशी उभे राहतील ही जनता या ठिकाणी निश्चित ओळखून आहे
आणि त्याबाबत मला असं वाटतं की पाण्याच्या टाकीबाबत माझ्यापेक्षा चांगलं या ठिकाणी आमच्या सहकारी प्रियंकाताई बारसे त्याबाबत चांगलं उत्तर देऊ शकतात. परंतु तुमचं देखील तळागाळातलं चांगल्या पद्धतीचं काम आहे. तुम्ही देखील वर्षानुवर्षी या भागामध्ये तळागाळातल्या नागरिकांची पोहोचलात. खरं तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्यात तुम्ही सध्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात. नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला, काय सध्या प्रतिक्रिया काय येत आहेत? नागरिकांनी मला सांगितलं भाऊ तुम्ही निश्चिंत राहा, विजय आपला 101% आहे. चारही उमेदवार ही घड्याळ्याच्या चिन्हासमोर भरघोस मताने निवडून येणार आहे. एकतर अजित भाऊ गावण यांचा हा बालेकिल्ला आणि आम्ही चारही उमेदवार सक्षमपणे कुठल्याही अडीअडचणीला नागरिकांच्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी प्रखरतेने काम करत आलेलो आहे आणि पुढंसुद्धा काळात करत राहणार आहे. त्यामुळं नागरिक आम्हाला सांगतात तुमचं एवढं काम आहे. काही ठिकाणी आम्ही फिरत असताना ते लोक सांगतात की तुम्ही इकडं भाऊ यायची गरज नाही आहे, तुम्ही येऊ नका, वेळ घालू नका, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देणार आहे. आता हे लाईनीचं काय काम आहे बघा, योगायोग गाडी आली बघा मागं 1 मिनटं, तिथं गाडीसुद्धा पायपाची आलेली. ही कामं सगळ्यांनी केलेली आहेत, पाठपुरवठा केलेला आहे आणि त्यामुळं नागरिक आम्हाला भरघोस मताने निवडून देणार निश्चित. खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये सगळे कामकाज करण्यासाठी कोणालाही परमिशन नसते. तसं बघायला गेलं तर भोसरी विधानसभेमध्ये अनेक कामकाज सुरू आहे. ती म्हणजे सत्ताधाऱ्यांना कुठंतरी भीती आहे का की आपण जे काही आपण ज्यावेळेस सत्तेत होतो कुठंतरी कामकाज झाली नाहीत, आता कुठंतरी नागरिकांच्या डोळ्यासमोर कुठंतरी कामकाज करतोय अशा पद्धतीनं दाखवायचं, नागरिकांचं मत मिळवायचं आणि परत जैसे तीच परिस्थिती परत पुन्हा करायची, कुठेतरी नागरिकांची दिशाभूल चालू आहे. निश्चित नागरिक पण आता सुजाण झालेला आहे साहेब आणि नागरिकाला समजतंय की या ठिकाणी तळागाळाप्रमाणे कुणाला कोण मदत करू शकतं, 5 वर्ष अखंडपणे कोण काम करू शकतं किंवा निवडणुकीच्या वेळेसच कोण तात्पुरतं येऊ शकतं, हे नागरिक याला हुशार आहेत. आणि निश्चित नागरिक आहे ना येत्या 15 तारखेला घड्याळाचं चिन्ह समोरील बटन दाबून आहे ना नागरिक अशा लोकांना जे भूल थापा करतात त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.